तुम्ही लक्ष दिलंय का? जगात कुठल्याही भाषेत आईला हाक मारताना शब्द बहुतेक अनेच सुरू होतात. आई, अम्मा, अम्मी, मा, ममा. हे सगळं इतकं सारखं का वाटतं? हा फक्त योगायोग आहे की यामागे खरंच एखादं गुपित दडलंय? जगभरात आईला संबोधणारे शब्द बहुतेक अ पासूनच का सुरू होतात? बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा जे ध्वनी त्याच्या तोंडून सहज निघतात ते स्वर असतात, अ आणि आ. म्हणूनच बाळाचं पहिलं रडणं असतं आ आ, आणि त्या क्षणी त्याला शांतवणारी, जवळ घेणारी व्यक्ती म्हणजे आई. हळूहळू तो आ आवाज बदलतो अम्मा, आई, मा मध्ये. म्हणजेच भाषेच्या आधी आली ती भावना, आणि त्या भावनेतूनच तयार झाले आईसाठीचे शब्द. हा प्रकार फक्त मराठीतच नाही. मराठीत आई, ऐ, संस्कृतमध्ये अम्मा, अंबा, हिंदीत अम्मा, अम्मी. भाषा कितीही वेगळ्या असल्या तरी मायाचं नातं सारखंच असतं. यामागे अजून एक कारण आहे. बाळ रडताना पहिला आवाज निघतो आ आ, आणि त्या आवाजावर धावून येते ती आई. म्हणूनच आ हा ध्वनी आपोआप आईशी जोडला गेला. हे शब्द कुणी शिकवलेले नाहीत. ते आपल्या रक्तात, आपल्या श्वासात जन्मापासूनच आले आहेत. म्हणूनच आई हा फक्त एक शब्द नाही, तो भावना आहे जी भाषा, देश, संस्कृती या पलीकडची आहे. जगात कुठेही गेलात तरी आईला हाक मारताना तोंड उघडलं की पहिला आवाज निघेल अ. कारण आई म्हणजेच आपलं पहिलं विश्व, आणि तिचं नावच आपला पहिला श्वास. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या आईला नक्की शेअर करा. हा फक्त व्हिडिओ नाही, आईला दिलेला एक छोटासा ट्रिब्यूट आहे. आणि तुम्हाला वाटत असेल असा इंटरेस्टिंग कंटेंट अजून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर माझ्या या व्हिडिओला फक्त एक लाईक द्या. धन्यवाद.